संभाजीनगर जिल्ह्यामधील वैजापूर तालुक्यातील सावखेड गंगा या ठिकाणी जीएम सीडच्या राजवर्धन ह्या कांद्याच्या चाळीला भेट देण्यासाठी आपण आलेलो आहोत. आणि आता आपल्या बरोबर ह्या चाळीचे मालक, ह्या शेताचे जे मालक आहे ते आणि त्यांचे इतर नातेवाईक आणि भाऊबंद या ठिकाणी उपस्थित आहे. तसेच जीएम सीडचे मालक सर्वेसर्वा मुसमडे साहेब सुद्धा आपल्या बरोबर उपस्थित आहे. भाऊ नमस्ते. साहेब नमस्ते. नमस्कार. दादा नमस्ते. महाराष्ट्रातील जवळजवळ जे प्रगतशील कांदा उत्पादक शेतकरी आहे त्या शेतकऱ्यापर्यंत आपलं मौनगिरी कृषी दीपक हे चॅनल पोहोचलेलं आहे. कांदा उत्पादक शेतकरी आपल्या ह्या चॅनलला ह्या व्हिडिओला बघतात. त्या निमित्ताने तुम्ही तुमचं पूर्ण नाव सांगा. नानासाहेब यामाजी खटाणे, राहणार सावखेड गंगा, तालुका वैजापूर, जिल्हा संभाजीनगर. किती एकर शेती करतात भाऊ तुम्ही? आणि आता 18 एकर शेती करतो. वा वा. आणि कांदे सालाबाद प्रमाणे किती किती एकर असतात दरवर्षी? 10-12 एकर. 10-12 एकर कांदे असतात. तर हे जीएम सीडचं बियाणं तुम्हाला दिलं कोणी होतं? म्हणजे उस्माडे साहेबांनी दिली. मुसमडे साहेबांनी दिलं. कधी? 4 वर्षापूर्वी. म्हणजे 4 वर्षापासून तुम्ही जीएम सीडच्या राजवर्धन ह्या कांद्याची लागवड करतात. तुम्हाला त्याची काही रोगप्रतिकारक शक्ती असेल किंवा उत्पादन असेल, टिकवण क्षमता असेल, कलर असेल, टिकवण क्षमता बी ज्यादा आहे. जवळजवळ आता मार्च मध्ये आम्ही साठवलेली आहे. जवळजवळ बरं. 6 महिने पूर्ण. बरं. एकही कांद्याला अशी कोजळी बिजळी काही आलेली नाही. माल असा बनवायचा का व्यापारी आपल्या मागे पळायला पाहिजे? हा. कारण मार्केटमध्ये ते 150 100 ते 150 रुपये कोणचा ज्यादा भाव विकला जातो? हा ज्यादा. वा वा वा. आपली ही जमीन आहे, किती पाण्यात कांदे येतात इथं? हे 5-6 ते 7 काय 5-6 ते 7 पाणी पाणी. लागतात. काय अनुभव राहील इतर शेतकऱ्यांना, तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? कांद्याचं बियाणं चांगलं आहे, उत्पन्न बी चांगलं आहे, प्रतिकार शक्ती बी चांगली आहे. निश्चितच या वर्षी कांदा थोडासा आपल्यावरती रुसलेला आहे. बाजारभाव सालाबाद प्रमाणे यावर्षी बाजारभाव कमी आहे. परंतु सलग 3 वर्ष कांदा ह्या पिकाने आपल्याला बऱ्यापैकी आर्थिक स्थैर्य दिलेलं आहे. आणि येणारा रब्बी हंगाम, सर्व शेतकरी बांधवांना येणाऱ्या रब्बी हंगामाच्या खूप खूप शुभेच्छा. येणारा रब्बी हंगाम अधिक दर्जादार उत्पादनाकडे आपल्याला घेऊन जाईल. तसेच मिळणाऱ्या कांद्याला, मिळणाऱ्या मालाला अधिक बाजारभाव मिळो ही सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज, गुरुवर्य नारायणगिरी महाराज यांच्या चरणी आपण प्रार्थना करूया.